पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आडगाव गारमाळ व रानविहीर या परिसरात अज्ञात व्यक्तीने फॉरेस्ट महामंडळ असलेल्या जंगलाला लावली आग। ग्रुप ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत गारमाळ व रानविहीर येथील फॉरेस्ट वन विभाग महामंडळ असलेले जंगल परिसरात अज्ञात व्यक्तीने जंगली प्राण्यांची शिकारी हेतूने रात्री सुमारे 2 ते 3 च्या सुमारास आग लावल्याने साधारण 1 किलोमीटर अंतरावर मोठ्या आगीच्या तांडवाने संपूर्ण परिसर जंगल जळून खाक झाले आहे। तसेच पारुबाई पवार चित्रकला पवार यांच्या शेतातील झाडांची शिंदणी करून ठेवलेला पालापाचोळा व विहिरीजवळ असलेले PVC पाईप आणि जनावरांना सांभाळून ठेवलेला चारा जळून खाक झालाय। हे सर्व गेल्या 4 वर्षापासून चालू आहे। रात्रीच्या वेळी शिकारी हेतूने रात्री शिकारी प्राण्यांची शिकार तर करतात, पण वन जंगल संपवण्याचा जाळपोळ करून निघून जातात। या संदर्भात माननीय मानव विकास परिषद पेठ तालुका अध्यक्ष सोपान पवार यांनी वन विभाग अधिकारी यांच्याकडे तक्रार करून अज्ञात शिकारी व्यक्तींचा तपास करू गुन्हेगार पकडण्यासाठी मागणी केली। या संदर्भात पेठ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना आदेश देण्यात यावे, शिकारी हेतूने वन्यजीव संरक्षण करण्यात यावे व जाणून बुजून जंगलात आग लावली तर कठोर कारवाई करावी आणि जेही शिकारी हेतूने वन्यजीव प्राण्यांची शिकार करत असताना निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित वन विभाग पदाधिकारी निकम भाऊसाहेब, शेवाळे साहेब, राठोड भाऊसाहेब, सय्यद भाऊसाहेब यांनी निवेदन स्वीकारून जो कोणी अज्ञात व्यक्ती जाळपोळ करताना किंवा जंगली प्राण्यांची वन विभागात शिकार करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। यावेळी उपस्थित राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पेठ तालुका अध्यक्ष धर्मराज चौधरी, राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघाचे उपाध्यक्ष पेठ सोपान पवार, चिंतामण चौधरी, गोवर्धन बोलवकर, चित्रकला पवार इत्यादी उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ।